पेडसे बँकेचे विद्यमान संचालक आणि हवेली तालुका विधान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कांदा दादा आपण उपस्थित मनापासून स्वागत भगवानरावजी शेळके पाटील भाजपच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भगवानरावजी शेळके पाटील आपण उपस्थित मनापासून स्वागत आला सर म्हणजे 1 मिनिट बरं सर्व या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या सनसवाडी ग्रामस्थांच्या वतीने तालुक्याच्या सभापती मोनिकाताई आरगुडे या प्रथम स्वागत करतील त्यानंतर या ठिकाणी दादा बोलतील चला सभापती मोनिकाताई आरगुडे आढळराव पाटील या आपल्या यात्रेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेला आहात त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित राहिलेला आहात मी सणसवाडीच्या वतीनं आणि सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सर्वस्वी स्वागत करत आहोत आणि आभार व्यक्त करत आहोत। आपण या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेला आहात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं सर्व 6 तालुके फिरून प्रत्येक मतदाराची गाठभेट घेत असताना आपण खऱ्या अर्थानं एक 3 वेळा खासदार म्हणून उपस्थित राहिलेला आहात आणि प्रत्येक वेळेला सणसवाडीवरती आपण भरभरून प्रेम केलेला आहे आणि विशेष करून ज्या भरनाथ यात्रेची आज आपण उत्सवाच्या निमित्ताने यात्रा भरत आहोत दादांनी या निमित्ताने घाट सुद्धा आमच्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलेला आहे। या सणसवाडीच्या वतीने त्यांचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो आणि पुनश्च दादा आपण आणि आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर सर्वांचं मी सणसवाडी आणि सणसवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्षाने स्वागत करतो। यानंतर या ठिकाणी तालुक्याच्या सभापती मोनिकाताई आरगुडे बोलते आणि सर्व शेवटी या ठिकाणी दादा आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। आपले सर्वांचे लाडके शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आपले मार्गदर्शक आदरणीय दादा उपस्थित सर्वच मान्यवर नाव घेण्यासाठी वेळ खूप कमी आहे म्हणून सर्वांचं नाव घेणं शक्यही नाही आणि मला ते आवडणारही नाही म्हणून उपस्थित मान्यवर प्रथमतः मी आपल्या सर्वांचं आणि दादांचं सणसवाडीच्या वतीने आभार व्यक्त करते। दादा वेळ कमी आहे पण मला खरंच तुमच्या समोर माझे जे काही इन्सिडेंट्स आहेत ते तुमच्याबद्दलचे शेअर करायचे आहेत। दादा मी तुम्हाला एकदा फोन केला होता आणि पहिल्याच रिंगला तुम्ही माझा फोन उचललात। मी परत नंबर चेक करून पाहिलात की हा तुमचाच नंबर आहे का, कारण की एखादा खासदार एका रिंगमध्ये फोन उचलणं एवढं काही शक्य नसतं पण आपण आपल्या बिझी शेड्यूलमधलं तुम्ही माझा पहिल्यांदाच फोन उचलला मला खूप आनंद झाला आणि त्या पद्धतीने कामही झालं। दुसऱ्यांदा कोविड चालू असताना दादा आम्ही तुम्हाला परत रेमडेसिवीर असेल आम्हाला बेडची आवश्यकता होती त्याच्यासाठी फोन केला दादा, त्यावेळेस सुद्धा तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केला। आज जो आपण इथे माझा शेतकरी राजा जो ज्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो हा घाटाचा तो सुद्धा दादा आजचा हा घाट समोर दिसतो याच्यासाठी सुद्धा आपलाच निधी इथे आहे। त्यानंतर आमच्या हायस्कूल शाळेसाठी ज्या आपले क्लासरूम्स असतील काही रस्ते असतील अशा विविध प्रकारची कामे तुम्ही आमच्या सणसवाडीत केलीत म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने प्रथमतः आपला आभार व्यक्त करते आणि दादा तुम्हाला एकच शब्द देते की आम्ही सर्वजण सगळे सणसवाडीतले सगळे घटक पक्ष आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। दादा आपल्याला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आणि मोदी साहेबांना मतदान म्हणजे विकासाला मतदान म्हणून आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बघायचं आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांनी येत्या 13 तारखेला मेला सगळ्यांनी घड्याळ चिन्ह समोरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि आजूबाजूचे जेवढेही गावाचे सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांचं देखील सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते। धन्यवाद। या ठिकाणी दादांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सणसवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच राजूअण्णा दरेकर आणि सर्व सहकारी बाबासाहेब दरेकर असतील सर्वांना विनंती आहे आपण समोर यायचे आणि तमाम गाडा मालकांच्या वतीने हा सन्मान होत आहे। दादा खऱ्या अर्थाने सर्व गाडा मालक
आपले पहिल्यापासून शौकीन आहेत, त्यामुळे आपला योग त्या ठिकाणी चांगला म्हणता येईल. कारण सणसवाडीच्या यात्रेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटीने मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल सर्व गाडा मालकांना आनंद झालेला आहे. तमाम गाडा मालकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या गावच्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं येथे उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक, शेतकरी बांधव आणि बैलगाडा शौकीन, अतिशय रखरखच्या उन्हामध्ये सुद्धा आपण सर्वजण बैलगाडा शर्यती संपन्न करतात. बैलगाडा शर्यत ही माझ्या शेतकऱ्याच्या जीवनातली अतिशय आनंदाचा क्षण असतो आणि गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आपण राखली जाते. गावोगावी यात्रा जत्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यती हा शेतकरी अतिशय आनंदानं संपन्न करतात. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की मी गेले 20-25 वर्ष बैलगाडा शर्यतीसाठी कायदेशीर लढाई कोर्टात असेल किंवा विकास कामाच्या माध्यमातून बैलगाडा घाटाची बांधणी असेल किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा विमा कंपनी असेल, ही सगळी कामं मी फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या आनंदासाठी करत आलेलो आहे. आपल्या गावामध्ये सुद्धा मला आठवत आहे, मी पहिल्यांदा खासदार झालो या विभागातून 2009ला. तो पहिला निधी मी जर कुठे टाकला असेल तर आपल्या सणसवाडीमध्ये टाकला होता. त्याचा मला फारच अभिमान आहे. नंतरच्या काळामध्ये घाटाचं काम असेल किंवा आपलं शाळेसाठी इमारतीचा निधी असेल, ही सगळं कामं करण्यासाठी मला ग्रामस्थांनी एक चांगली ऊर्जा ह्या ग्रामस्थांनी मला प्रत्येक निवडणुकीमध्ये दिली. मी फारसं काहीतरी नसलं तरी ग्रामस्थांनी मला सगळ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आपल्या आशीर्वादामुळं मी ह्या विभागातून 3 वेळा खासदार झालोय. आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी नव्यानं उभा आहे. 5 वर्ष खासदार जरी नव्हतो तरी आपल्यामध्येच होतो. 5 वर्ष खासदार नव्हतो तरी विकास कामं करत होतो. 5 वर्ष खासदार नसताना सुद्धा गावोगावी भेट दौऱ्याचा कार्यक्रम करत होतो. एकमेकाच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहिलो आणि म्हणून मी यावेळेला तिन्ही पक्षांनी मला संधी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि राजीवदादा या तिघांच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली. एक सहमतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे, घड्याळ चिन्ह घेऊन उभा आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची, आपल्या सेवेमध्ये कायम राहण्यासाठी आपल्यामध्ये सातत्यानं जी कामं आहेत ते करण्यासाठी सदैव उपलब्ध राहणारा खासदार आपण. कोणी आता मगाशी मोनिका ताईने सांगितलं, ताईंनी फोन केला, मी दुसऱ्या सेकंदाला फोन उचलला. मला लोकांच्या अडीअडचणी कधी कोणाचे काय संकट असतील ते सांगून येत नाही, म्हणून मी रात्री कधी जरी असलं तरी मी फोन लोकांचा उचलत असतो. मला माझ्या जनतेची काळजी आहे, माझ्या जनतेनं माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहतो. आज आपल्याला विनंती करायला आलो आहे, येणाऱ्या 13 मेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळाच्या चिन्हावर उभा आहे. आपण 13 मेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आणि जाता एवढं सांगेल की उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळ्यांनी डेक्कनमध्ये गुडलक चौकामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद दादा, धन्यवाद. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MD साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.